शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची काल दिल्लीत भेट घेतली आणि त्यानंतर सगळ्या राजकीय चर्चा रंगू लागल्या। मात्र यातच पवार कुटुंबीय एकत्र येणार का ही सगळ्यात महत्त्वाची चर्चा रंगली। या सगळ्या संदर्भात आणि पवार कुटुंबियांसंदर्भात या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुनंदाताई पवार आहे। ताई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। काल या दोघांची भेट झाली, काय वाटलं नेमकं या सगळ्या भेटीकडे बघून तुम्हाला? खरं तर कालची भेट माझ्यासाठी पण अनपेक्षित होती, पण साहेबांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतील ही पण अपेक्षा होती। त्यामुळे आणि तो 85वा वाढदिवस, त्यामुळे अजितदादा असेल, रोहित पण गेला होता त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला आणि शुभेच्छा द्यायला। त्यामुळे 2 दिवस कसं असतं की साहेबांचा आणि आज काकींचा असे 2 वाढदिवस असतात। त्यामुळे अजितदादा गेले, त्यांना भेटले, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद घेतले, याच्यात मला वाटत नाही काही वेगळं काही आहे। पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कालची सगळ्यात मोठी जी बातमी होती ती हीच होती की शरद पवार आणि अजित पवारांची भेट, या दोघांच्या भेट होईल असं तुम्हाला याच्या आधी वाटलं होतं? कारण मागच्या काही दिवसात बघितलं, महिन्यात बघितलं तर एकमेकांवर जोरदार टीका देखील त्यांनी केली होती। नाही, असं मला वाटत नव्हतं ते भेटतील किंवा साहेब, पण वाढदिवसाला अजितदादा येतात, शुभेच्छा देतात, एकत्र येतात आणि रोहितही कुठेही भेटला। मला वाटतं परवा दादा यशवंतराव चव्हाणांच्या त्या इथे गेला, तिथं पण त्यांनी नमस्कार केला होता वाकून। त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी असावं, कुटुंबातले रिलेशन जे आहेत, काका पुतण्या आजोबा, हे सगळी नाती जपली पाहिजेत आणि ती राहिली पाहिजेत। त्यामुळे त्या नात्याने ते सगळे एकत्र आले असतील आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील काल दिल्लीमध्ये येऊन। आता राजकारण आणि पवार कुटुंब एक आदर्श कुटुंब, एवढे वर्ष एकत्र काम केलं, मात्र राष्ट्रवादीत फूट पडली आणि तेच कुटुंब 2 बाजूनी हे झालं, 2 वेगवेगळे कुटुंब झाले। तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं जेव्हा कळलं होतं की अजित पवार आता आपल्याला सोडून जात आहेत किंवा कुटुंबाच्या जरा बाहेर पडतायत राजकारणाच्या दृष्टीने? अजितदादा बाजूला होणं किंवा कुटुंब फुटणं या गोष्टी जशा महाराष्ट्रासाठी वेदनादायी होत्या तशा आमच्यासाठी खूप वेदना देणाऱ्या होत्या। कारण मला असं या कुटुंबामध्ये येऊन 42 वर्ष झाली, लग्न होऊन येऊन। त्यामुळे मी खूप गोष्टी, चढ उतार आणि सुख दुःख सगळी ह्या कुटुंबाची खूप जवळनं याचे सून म्हणून, मोठी सून म्हणून मी बघितली आहेत, अनुभवलेली आहेत। त्यामुळे कुटुंब फुटण्याचं दुःख तर होतच मला, म्हणजे त्याचा काही विषयच नाही। पण सगळ्या महाराष्ट्राला प्रचंड धक्का बसला होता, कारण जेवढे साहेबांवर लोक प्रेम करतात तेवढे दादांवर पण लोक प्रेम करतात। त्यामुळे तो तर आदर आहेच दोघांविषयीचा। त्यामुळे कार्यकर्त्यांची मनं विभागली गेली आणि त्यांना कळत नव्हतं नक्की काय करायचं, काय निर्णय घ्यायचा। त्यामुळे खूप असा तणाव होता महाराष्ट्रामध्ये आणि आहे, अजूनही आहे तो। तुम्हाला असं आत्ता वाटत नाही का की दोघांनी एकत्र यावं, कुटुंब म्हणून एकत्र यावं, राजकीय दृष्ट्या एकत्र यावं? असं नाही, राजकारणाचा निर्णय मी नाही घेऊ शकत। एकतर आदरणीय पवार साहेब आणि अजितदादाच तो निर्णय घेतील आणि जे कोणी याच्यात निर्णय प्रक्रियेत आहेत ते निर्णय हा काही मी घेऊ शकत नाही किंवा माझा त्याच्यामध्ये सहभाग पण नाहीये काही। त्यामुळं त्यांनी एकत्र येणं न येणं हा त्यांचा निर्णय आहे राजकीय दृष्ट्या। कुटुंबाने एकत्र यावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। तर एवढे कुटुंबावर एकमेकांवर टीका होत होती, लोकसभेत असू देत किंवा विधानसभेत, म्हणजे एकीकडे सुनेत्राताई पवार आणि सुप्रिया सुळे आमोरासमोर होते, इकडे युगेंद्र पवार आणि अजित पवार आमोरासमोर होते। त्यावेळी घरात नेमक्या काय चर्चा रंगायच्या या राजकारणाबद्दल? पवार म्हणून तुम्ही घरात कसं काय वावर? एकतर मी प्रचारामध्येच होते, सुप्रिया त्यांच्या प्रचारामध्ये 1.5 महिने मी फिरत होते। पुरंदर, बारामती, दौंड आणि इकडचा परिसर सगळा मी पिंजून काढला होता आणि तो मी कॉलेजमध्ये असल्यापासून करते, त्यामुळे ते काही असं वेगळं केलं नाही। त्यामुळे हा सगळा दौऱ्यामध्ये घरामध्ये येऊन त्याच्यावर असं काही आणि मी प्रचार करताना सुप्रियाताई असतील किंवा हे असतील त्याच्यावर सुनेत्राताईंवर मी कधी कुठली चिकलफेक किंवा असं काही मी बोलले नाही। मी फक्त पक्षावर टीका करत होते, बीजेपीवर टीका करत होते। कारण त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत ती कशी महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्याच्या आणि महिलांच्या विरोधी आहे त्याच्यावरच मी बोलत होते। त्यामुळे मी कुटुंबातल्या कुठल्या घटकावर टीका नाही केलेली त्यावेळेला। पण आता वाटतं का तुम्हाला की यावं एकत्र दोघांनी? कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे, तुम्ही म्हणालात याच्या आधी की कार्यकर्ते पण विवंचनेत पडले आहे, की काय करायचं नेमकं? साहेबांकडे जायचं की दादांकडे जायचं? ते निर्णय मी मगाशी सांगितलं तसंच आहे, साहेब आणि दादा घेतील। ते दोघे एकत्र यावं असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांनाच वाटतं, सगळ्या महाराष्ट्राला वाटतं। मग चर्चा काय अजून इथून पुढे कसं असणार आहे? काही सांग, राजकारण असतं, कुटुंब असतं, ऍज अ कुटुंब म्हणून अजित पवारांबाबत कधी काय घडेल काही सांगता येत नाही। म्हणजे त्याचं कुणी अंदाजच बांधून येत कसले। आता आपण जर बघितलं तर कुटुंब म्हणजे अजित पवार आणि सुनेत्रा पवार एकटे प्रचार करताना दिसले, पवारांच्या विरोधात प्रचार तर केलाच पण दोघेही एकटे असे दिसल्याचं असं पोट्रे करण्यात आलं। तुम्हाला असं नाही वाटलं कधी हे दोघं एकटे पडले आहेत किंवा काय? हो,
वाटलं ना, एकटे पडले आहेत, वाईटही वाटत होतं. पण त्या कुटुंबातली मोठी सून म्हणून आदरणीय पवार साहेबांचं आत्ताचं वय आणि हे बघून आम्ही सगळ्या कुटुंबाने निर्णय घेतला होता की साहेबांच्या सोबत थांबायचं, विचारांसोबत थांबायचं. सुनेत्रा पवार आणि तुमचं नातं खूप छान असेल आणि आता तुमचं आणि त्यांचं कधी काही बोलणं होतं का किंवा काय होतं? नाही, गेल्या 6 महिने आमची भेटच नाहीये, आम्ही समोरासमोर आलेलोच नाही. फोन पण झालेला नाही. नाही. असं का झालं असं? त्यांनीही फोन केला नाही तुम्हाला? नाही, असं मला माहिती नाही. त्यांनी त्या धाकट्या आहेत, त्यांनी करायला हवा होता किंवा केला असता तर मी बोलले असते त्यांच्याशी. पण सगळं ह्या धावपळीतच गेलं ना. लोकसभा झाली की लगेच विधानसभा आणि त्याच्यामध्ये त्यांची पण खासदारकीची हे होती आणि त्या स्वतः खूप धावपळीत होत्या. त्यामुळे कदाचित त्या तुमच्या फोनची वाट बघत असाव्या. बरं, आता तरी करणार का? कारण आता सगळं जरा बाजूला झालंय, राजकारण संपलंय, इलेक्शन झालं आहे, सगळ्या जावा पवार कुटुंब एकत्र येणार का एखाद्या सणानिमित्त वगैरे? येऊ ना, आम्ही एकत्र येऊ, नक्कीच येऊ, आलं पाहिजे. कारण जो तणाव निर्माण झालाय, सगळी ताणली गेली, सगळी ती नाती थोडीशी कुठेतरी शिथिल झाली पाहिजे, थोडी दिल्ली झाली पाहिजे. वाटतंय हे सगळं बघून? कुणालाही वाईट वाटतं. आपलं घर फुटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट. ही कुठल्या स्त्रीसाठी, मग ती सून असो, आई असो, कुणी असो, तिच्यासाठी खूप वेदना देणारी गोष्ट असते. कारण जेव्हा तुम्ही विखुरले जाता तेव्हा ताकद तुमची कमी होते, पण तुमची मूठ जेव्हा बांधलेली असते तेव्हा त्याची ताकद खूप मोठी असते. हे तर काही सगळ्यांनीच मान्य करायला पाहिजे. त्यामुळे असं वाटतं मला त्या कुटुंबाची सून म्हणून. कारण मी काही राजकारणामध्ये नसते किंवा राजकीय ह्याच्यामध्ये मी व्यासपीठावरही कधी जात नाही. रोहितच्या कार्यक्रमात मी राजकीय व्यासपीठावर कधी जात नाही. त्यामुळे त्याच्यावर बोलायलाही मला फार आवडत नाही खरं राजकारणावरती. पण नेमका आज तुम्ही मला पकडले सगळ्यांनी. पण येतील एकत्र? हा, नाही येतील असं मी नाही सांगते तुम्हाला. निर्णय मी परत सांगते तुम्हाला, साहेब आणि दादाच घेणार आहेत. त्याच्यात रोहितचं पण काही नाहीये. शेवटी ज्येष्ठ मंडळी जो निर्णय घेतील तोच निर्णय. त्यात आमचा काही सहभाग नाहीये कुटुंबाचा. पण कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे, राजकारणाचं जाऊ दे. म्हणलंच ना ताई की आलं पाहिजे, कुटुंबाने एकत्र आलं पाहिजे. पवार कुटुंबियांनी कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी आहे. जेव्हा अजित पवार असू देत किंवा सुनेत्रा पवार एकत्र प्रचार करत होते आणि ते एकटे पडल्यासारखे देखील आम्हाला दिसत होते, त्यावेळी आम्हाला वाईट वाटत होतं, असं मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.